नमस्कार, मी अर्चना महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। इंडियन कोस्ट गार्ड अंतर्गत जागा निघालेल्या आहेत। मित्रांनो, ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे। कोणत्याही प्रकारची फीज आकारलेली नाहीये। शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहात। सफाईगार या पदासाठी जागा निघालेल्या आहेत। सॅलरीचा जर विचार केला तर 21,000 ते 69,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। कायमस्वरूपी नोकरी असणार आहे। तर लोकेशन काय असणार आहे, वयाची मर्यादा काय असणार आहे, त्याचबरोबर ह्या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर दररोज बघायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इंडियन कोस्ट गार्ड यांच्यातर्फे जागा निघालेल्या आहेत। रिक्रुटमेंट ऑफ एनरोल्ड फॉलोअर्स मेल कॅन्डिडेट्स ओनली, फक्त मेल कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर 1 एप्रिल फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक आहे। त्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा पाठवायचा आहे। फॉर महाराष्ट्र स्टेट ओनली, फक्त महाराष्ट्रातील कॅन्डिडेट या ठिकाणी अर्ज करू शकणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। तर कोणत्या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत तर स्वीपर सफाईवाला या पदासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। वॅकन्सीज तुम्ही बघू शकता। अनरिझर्व कॅटेगरीसाठी 5 जागा आहेत, ओबीसी साठी 2 जागा आहेत, एससी साठी 1 जागा आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 1 जागा आहे। क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे 10वी उत्तीर्ण जर तुम्ही असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे। और मध्ये सांगितलेलं आहे जर तुमचा आयटीआय झालेला असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात। वयाचा क्रायटेरिया दिलेला आहे 18 ते 25 वर्ष वयाचा क्रायटेरिया आहे। त्याचबरोबर रिलॅक्सेशन सुद्धा असणार आहे, जसं की 3 वर्ष ओबीसी साठी असणार आहे आणि 5 वर्ष एससी एसटी कॅटेगरीसाठी असणार आहे। त्याचबरोबर हाईटचा क्रायटेरिया दिलेला आहे 157 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक असणार आहे। रिक्रुटमेंट प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी रिटन टेस्ट घेतली जाणार आहे 50 मार्काची, ज्यामध्ये जनरल नॉलेज विचारलं जाणार आहे, जनरल इंग्लिश विचारलं जाणार आहे। 10वीच्या अभ्यासक्रमावरती हा पेपर घेतला जाणार आहे। तुम्ही रिटन एक्झाम क्लिअर केलात तरच तुम्ही प्रोफेशनल स्किल टेस्ट जी आहे ती देऊ शकणार आहात। प्रोफेशनल स्किल टेस्ट मध्ये तुम्ही बघू शकता तुमचं या ठिकाणी कौशल्य चेक केलं जाणार आहे। ज्या कामासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करताय त्या रिलेटेड तुम्हाला किती नॉलेज आहे तर हे कौशल्य चाचणी या ठिकाणी चेक केली जाणार आहे। फिजिकल फिटनेस तुमचा कसा आहे तो चेक करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला रनिंग असणार आहे। त्याचबरोबर उठक बैठक असणार आहे, 10 पुशअप्स असणार आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी त्यांनी क्रायटेरिया सांगितलेला आहे। त्यानंतर पे स्केल या ठिकाणी बघू शकता 21,700 ते 69,100 या ठिकाणी पे स्केल दिला जातोय। त्याचबरोबर या ठिकाणी HRA, DA, TA मेडिकल फॅसिलिटीज तुम्हाला या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूल नुसार या ठिकाणी दिली जाणार आहेत। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत ते कोणकोणते तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचे आहेत, जसं की 2 सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड कॉपीज आधार कार्डच्या, एज्युकेशनल क्वालिफिकेशनचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते, त्याचबरोबर टेक्निकल सर्टिफिकेट्स, डोमेसाइल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहेत। त्याचबरोबर पासपोर्ट साइज फोटोज पाठवायचे आहेत। फोटोचा जो बॅकग्राऊंड आहे तो ब्ल्यू कलर मध्ये असणं आवश्यक असणार आहे। अप्लाय कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। तर प्रथम तुम्हाला A4 साइजचा जो काही एनव्हॉल्प आहे तो घ्यायचा आहे। त्यावरती ऍप्लिकेशन फॉर द पोस्ट फॉर इन्व्हॉल्व फॉलोअर, कुठल्या पोस्ट साठी तुम्ही अप्लाय करताय ते तुम्हाला ठळक अक्षरामध्ये कॅपिटल लेटर मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ऍड्रेस दिलेला आहे, बघू शकता द प्रेसिडेंट EF रिक्रुटमेंट बोर्ड कोस्ट गार्ड डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर्स नंबर 2 वरळी सी फेज वरळी मुंबई, या ठिकाणी या ऍड्रेस वरती तुम्हाला तुमचा जो काही एनव्हॉल्प आहे, जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, फॉर्म तो तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा आहे या ऍड्रेस वरती। एक्झाम सेंटर हे मुंबई असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 1 एप्रिल 2025 आहे।
त्याच्या आधी तुमचा फॉर्म हा त्या ऍड्रेसवरती पोहोचणं आवश्यक असणार आहे. फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. PDF फाईल आहे ते डिस्क्रिप्शन मध्ये मी देईनच, तर बघू शकता. अशा प्रकारे हा फॉर्म असणार आहे. तुम्हाला फोटो या ठिकाणी चिटकवायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता नेम, फादर नेम, त्याचबरोबर डेट ऑफ बर्थ, तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहात ते मेन्शन करायचं आहे. सर्टिफिकेट नंबर 10th तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन मेन्शन करायचे, ऍड्रेस, मोबाईल नंबर, त्याचबरोबर परमनंट ऍड्रेस, डिक्लेरेशन आहे, प्लेस, डेट, त्याचबरोबर थंब या ठिकाणी तुम्हाला प्रेस करायचा आहे. सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट मेन्शन करून हा फॉर्म तुम्हाला त्या इन्व्हॉल्व मध्ये, त्याचबरोबर तुमचे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी सांगितलेले आहे ते तुम्हाला त्या ऍड्रेसवरती पाठवा. तर या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे. याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर फॉर्मचा जो फॉर्मॅट आहे तो सुद्धा त्याच PDF मध्ये आहे, तर तो डाउनलोड करा आणि तो फॉर्म फिल करा. जर तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर स्पीड पोस्टनी लवकरात लवकर हा अर्ज पाठवून द्या. त्याचबरोबर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह. धन्यवाद.